एपीएमसी बाजारात पिवळ्या कलिंगडाची आवक वाढली। लाल कलिंगडापेक्षा पिवळ्या कलिंगडाला दुप्पट दर। सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे धुमशान। आंबोली घाटात चाकरमान्यांनी लुटला पावसाचा आनंद। वाशिममधील वीज ग्राहकांकडे 8,37 लाखांची थकीत बिल। वीज बिल वसुली करताना महावितरण कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत। वाघोलीमधल्या केसनंद रस्त्यावरच्या दारूच्या दुकानात हाणामारी। घटनेत 2 जण जखमी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याला तातडीनं जेरबंद करण्याची मागणी। हर्सुल कारागृहाबाहेर डीजेच्या तालावर पोलिसांचा बेधुंद डान्स। पोलीस अधिकाऱ्याच्या निवृत्ती कार्यक्रमात आचारसंहितेचे नियम धाब्यावर। गोंदियातल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी। T20 वाघीण आणि तिचे 4 बछडे ठरतायत पर्यटकांसाठी आकर्षण। आयपीएलच्या मॅचमध्ये रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्याला टोळक्याकडनं जबर मारहाण। व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू। येवल्यात शस्त्राचा धाक दाखवून महिलांना लुटणारी टोळी जेरबंद। 2 आरोपींना अटक तर 3 लाखांचे दागिने हस्तगत। खरेदीच्या बहाण्यानं दुकानातनं मोबाईलची चोरी। विरार पूर्वेकडची घटना। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील पोस्टरवर पोलिसांचा वॉच। संभाजीनगरमध्ये 5 टीम्सकडनं सोशल मीडिया पेट्रोलिंग सुरू। नंदुरबारच्या शहादामध्ये गुटखा तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई। 65 लाखांचा मुद्देमाल जप्त। भाजपला आमचं घर फोडून घरातनंच उमेदवारी द्यावी लागली। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरनं सुप्रिया सुळेंचा भाजपावर प्रहार। येत्या 2 दिवसात महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार। मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। नांदगावच्या पिंपरखेड परिसरात भीषण आग। 5 ते 6 झोपड्या जळून खाक तर कोंबड्याचा होरपळून मृत्यू। यवतमाळच्या वणीमधल्या FCIच्या कोळसा डेपोला आग। 5 ते 6 टन कोळसा जळून खाक। आगीमध्ये 30 लाखांचं नुकसान। निलेश लंके आणि बाळासाहेब थोरात यांची मध्यरात्री भेट। सुदर्शन निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1.5 तास खलबतं। आणि आजपासून छत्रपती संभाजीनगरहून मुंबई आणि हैदराबादसाठी 2 विमानं सुरू होणार। अहमदाबादसाठी थेट विमान सेवा।